खैरे साहेब गेले, आपले सतीश प्रधान गेले, तेव्हा सावे होते, अनेक जण हे तिकडे गेले. बाबरी पाडली गेली, कारण कार सेवा करायचे. दुपारी जेव्हा माहिती आली, बातमी आली, मला वाटतं संजय तूच फोन केला होता बाळासाहेबांना बाबरी पाडले म्हणून. आणि तेव्हा भाजपचे सुंदरसिंह भंडारी होते. त्यांनी जाहीर केलं, हे हे आमचं काम नाही म्हणे. हे सगळे जे आता जे बोललात ना तुम्ही, कोण बॉस, हा तशी ती त्यांची ती टोळी आहे, त्यांची टोळी आहे. म्हणजे पहिल्या मी शब्द नाही वापरू इच्छित, तुम्ही समजून घ्यायचं. तशी ती त्यांची टोळी आहे. हे आमचं काम नाही म्हणे, हे शिवसैनिकांचं काम असेल. तेव्हा कसलाही मागचा पुढचा विचार न करता बाळासाहेब म्हणाले, जर ते माझ्या शिवसैनिकाने काम केलं असेल तर त्यांचा मला गर्व आहे. हे असे पळपुटी लोक आणि त्यांचे बूट चाटणारे तुमचे नादान लाचार बॉस कशासाठी राम मंदिर उभारलं, अनेक कारसेवकांचं तिकडे रक्त सांडलं, अनेकांच्यावरती केसेस झाल्या, मुंबईमध्ये दंगली घडल्या, अनेकांना प्राण गमवावे लागले. पण तेव्हा सुद्धा शिवसेना होती, शिवसैनिक होते, बाळासाहेब होते, म्हणून मुंबई सुरक्षित राहिली. शिवसेना भवन उडवण्याचा प्रयत्न झाला, आमच्या भोवती कडेकोट बंदोबस्त लागला, श्रीकृष्ण अहवाल, श्रीकृष्ण समिती नेमली गेली, त्याच्यामध्ये अनेकांना गुन्हेगार आरोपी ठरवलं गेलं. आपलं सरकार आल्यानंतर आपल्या सरकारने म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशींनी तो अहवाल केऱ्याच्या टोपलीत टाकला होता. अटलजींचा फोन आला, नाही हे ठीक नाहीये, कचऱ्याच्या टोपलीत परत बाहेर काढा. परत बाहेर काढला, कारण त्यांना माहिती होतं कचऱ्याच्या टोपलीत परत बाहेर काढा, परत बाहेर काढला, कारण त्यांना माहिती होतं की त्याच्यामध्ये हे सुद्धा भाजपच्या कार्यक्रमाला लोक सगळे होते, ज्यांनी हिंदूंचं रक्षण केलं ते सगळे शिवसैनिक होते, सगळ्या शिवसैनिकांवर जोडल्या भाजपच्या हे सुद्धा कार्यक्रमाला शिवसेनेने मदत केली, चांदीच्या विटा दिल्या गेल्या. यासाठी तुम्हाला मंदिर नव्हतं बांधायचं, तुम्हाला रामाच्या नावाने दुकान उघडायचं होतं लुटालूट करण्याचं, की हिंदू हा बिचारा असाच भोळा आहे, त्याला जय श्रीराम म्हटलं की तो काय सगळं विसरून जातो, लुटा लुटा लुटा. ही गद्दारी फक्त आपल्याशी गद्दारी झालेली नाहीये, ही गद्दारी हिंदुत्वाशी झालेली आहे. देशातल्या नव्हे तर जगातल्या तमाम हिंदूंची केलेली गद्दारी आहे. आणि जशी आता कॉक्रोच जनता पार्टी निर्माण झाले, तशी नवीन बीजेपी जन्माला आले का? नवीन बीजेपी कोणती? कारण तेव्हा राम जन्मभूमीवरचं जे मंदिर होतं ते बाबरांनी पाडलं होतं. आता आपण राम मंदिर उभारलं, आता ते राम मंदिर लुटणारी नवीन बीजेपी आले, बाबर जनता पार्टी. ही बाबरांची अवलाद आहे. त्या बाबराने ते मंदिर पाडलेलं, हे बाबराची अवलाद हे राम मंदिर लुटतायत. मग तुमच्यात आणि त्या बाबरात फरक तो काय? मग बाबर जनता पार्टीचे तुम्ही सगळे आहात का? आणि मग हे सगळे जण तिकडे गेलेत, हे त्यांना पाठिंबा द्यायला गेलेत. आणि काल जो मी एक मुद्दा मांडला तो सुद्धा फार महत्वाचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं हा राग असाच ठेवला पाहिजे, हा चाबूक गुंडाळून ठेवण्यासाठी दिलेला नाहीये. या गद्दारांची कीड हा परभणीचा दुर्दैवी इतिहास झालेला आहे, की ज्याला ज्याला आपण शिवसेनेचा उमेदवार म्हणून तिकडे उभा करतो, तुम्ही कशाची पर्वा न करता त्याला निवडून देता. अर्थात ही चूक माझी सुद्धा झालेली आहे, त्याच्यामुळे मी सुद्धा माफी मागतो तुमची. आता एवढे वर्ष एकत्र राहिल्यानंतर विश्वास ठेवायचा नाही तरी म्हणजे ठेवायचा तरी कोणावर आणि नाही तरी कसा? मग 2 वेळा आमदार असेल, मग 3 वेळा खासदार असेल, पण खासदार की गेल्या वेळेला म्हणजे 19 साली आपल्यावरती जी टीका होत होती की तुमचे 18 खासदार निवडून आले, हे म्हणे मोदीजींच्या चेहऱ्यावरती निवडून आले. मग तुम्ही सगळे साक्ष आहात, तुम्ही सगळे परभणी लोकसभा मतदारसंघातले सैनिक आणि मतदार आहात ना, आहात की नाही आहात? मग मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. 2024 साली तुम्ही बाळासाहेबांच्या फोटोवरती आणि शिवसेनेच्या